श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय गुरुदेव दत्त. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशांचे अंधे श्रीपाद भट बाळापा प्रती कपट युक्तीने फसवू पाहते परी झाले व्यर्थची. स्वयंपाक अधिक करावे असे लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जाशी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलत असत गुरु बाळापा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलूनी करी सर्वांचा अपमान. परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळापा ते उठविले. तेपासून बाळापासी त्रास देत अहर्निशी गऱ्हाणे सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येत तो सोळापा विख्यात स्वामी भक्त सहाला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांची द्रव्य पाशा बहुत असे संप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरी माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळापा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळापा जवळी ए सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळापा बोले तयांसी हार नाही आम्हापासी. बाळापा ठेवी तो तयांसी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळापा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळापा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्याची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकून बोलणे जमादार कुसे चोळाप्या कारणे. जबाब दिल्या चोळाप्याने बाळापा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतुनी नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्याचे ऐकून प्रती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्याचे करी तो होता आजवरी. तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसरी समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्री जवळी. तया करून या जोळी समर्थे करी घेतली. अलक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. जोळी चोळाप्याने देऊनी समर्थ बोलले काय वचन. चोळापा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. म्हणून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्याशी दूर केले पैसे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळापा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागावणी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळापासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथुनी. या करिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सहाय्यकरास बोलले काय समर्थ. बाळापा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळापा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने दाखविले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपांचा. काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानी नाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती.
या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटीच्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसे दूरी करावे. परे राणीस भिवूनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिली कारभारी पातळी. तयासी बोलती समर्थ तैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईंसी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावी असे घेऊन गेले बाळापासी म्हणते देऊ तुम्हासे पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयासी द्रव्यशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एक भक्ता सांगोन करविले श्रीनी उद्यापन शोभ जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी केला उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती आणणे साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत त्रयोदश अध्याय ओढा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदश अध्याय. श्री स्वामी समर्थ चरणार्पण मस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज